नमस्कार, मी वैशाली किचन रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज आपण इथे बनवणार आहोत मँगो शिरा। हा बघा, खायला अतिशय रुचकर लागतो। चला तर मग हा मँगो शिरा आपण कसा बनवलाय ते झटपट रेसिपी बघून घेऊया। हा बघा मैत्रिणींनो, इथे आपला हा आंब्याचा शिरा अगदी मस्त बनवून तयार झालेला आहे। तुम्ही याचा रंग बघू शकता आणि हा अगदी छान दाणेदार आणि मोकळा मोकळा असा मस्त शिरा बनलेला आहे। या आंब्याच्या सीझन मध्ये तुम्ही सुद्धा हा आंबे शिरा नक्की ट्राय करून बघा। अगदी छान रसरशीत असा हा आपला आंब्याचा शिरा आपण कसं बनवला याची आपण झटपट रेसिपी बघून घेऊया। इथे हा आंबा शिरा बनवण्यासाठी मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। हा बघा, हा अगदी इथे छान मस्त बारीक रवा घेतलेला आहे। तसेच इथे मी पाऊण वाटी साखर घेतलेली आहे। ज्या वाटीने आपण रवा घेतलाय त्याच वाटीने 2 वाटी इथे दूध घेतलेला आहे। इथे 1 वाटी आंब्याचा रस घेतलेला आहे। 3 ते 4 चमचे इथे मी तूप घेतलेला आहे आणि या ठिकाणी थोडेसे काजू बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे। आता सर्वात प्रथम कढई गरम करून त्यामध्ये मी तूप घालून घेणार आहे। ते 3 ते 4 चमचे तूप घालून घ्यायचं। तूप अगदी छान गरम झालं की त्यामध्ये आपण बारीक रवा घालून घेणार आहोत। आपल्याला हा रवा जो आहे तो अगदी छान गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे। रवा जर थोडाफार कच्चा राहिला तर आपला हा शिरा चिकट होऊ शकतो। त्यामुळे आपल्याला रवा जो आहे तो अगदी छान गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे। येथे साधारण 3 ते 4 मिनिटांनंतर आपण हा रवा अगदी छान मस्त गुलाबी रंगावरती भाजून घेतलेला आहे। हा बघा, अगदी छान गुलाबी रंग आलेला आहे। आता या रव्यामध्ये मी दूध घालून घेणार आहे। पण या ठिकाणी एकच काळजी घ्यायची की दूध जे आहे ते आपण गरम करून घालायचं आहे, कच्चं दूध घालायचं नाहीये। हे बघा, इथे साधारण ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्याच वाटीने 2 वाटी दूध घालून घेतलेला आहे। आता रवा आणि दूध आपण छान मिक्स करून घेऊ। इथे रव्यामध्ये अजिबात गुठळ्या होऊ द्यायचे नाहीये। अगदी हलक्या हाताने मी रवा आणि दूध व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। आता या ठिकाणी मी पाऊण वाटी साखर घालून घेणार आहे, कारण आपण यामध्ये आंब्याचा रस घालतोय आणि आंब्याचा रसही गोड आहे। त्यामुळे इथे पाऊण वाटी साखर आपल्याला पुरेशी आहे। आता साखर ही आपण रव्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत। इथे साखर आपण रव्यामध्ये छान मिक्स करून घेतली। आता यामध्ये आपण आंब्याचा रस घालून घेणार आहोत, जो आपण साधारण 1 वाटी घेतलेला आहे। हा बघा, अगदी मस्त पिवळा धम्मक असा आपला हा आंब्याचा रस आहे। आता हा आंब्याचा रस सुद्धा आपण या रव्यामध्ये अगदी छान मिक्स करून घ्यायचा आहे, अगदी हलक्या हाताने। वा, तुम्ही रंग बघू शकता, अगदी मस्त आलेला आहे। हा बघा फ्रेंड्स, इथे आपला झटपट असा मँगो शिरा बनवून तयार झालेला आहे। अगदी 2 मिनिटं यावरती आपण झाकण ठेवू, म्हणजे आपला हा रवा अगदी छान फुलेल। आता आपण या आंब्याच्या शिऱ्यावरती काजू बदाम आणि पिस्ता घालून घेणार आहोत।
आपण यामध्ये आंबा घातलेला असल्यामुळे आंब्याची चव आणि आंब्याचाच रंग असणार आहे, त्यामुळे या वेलची पावडर घालायची नाही आहे. आता या आंब्याच्या शिऱ्यावरती आपण 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे. यामुळे आपल्या आंब्याच्या शिऱ्याला अगदी छान चकाकी येते. आता इथे कढईवरती 1 ते 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे. इथे 1 ते 2 मिनिटं झाले. आता आपण हे झाकण काढून बघूया. हा बघा, इथे आपला आंब्याचा शिरा अगदी मस्त बनून तयार झालेला आहे. अगदी छान एक दाणा मोकळा मोकळा असता आपला हा आंब्याचा शिरा अगदी मस्त बनून तयार झालेला आहे. तुम्ही हा आंब्याचा शिरा असा गरम गरम खाऊ शकता आणि जर तुम्हाला हा शिरा थंड खायचा असेल तरी तो छान लागतो. फक्त त्यामध्ये बारीक काप केलेले आंब्याचे तुकडे घालायचे आहेत. हा बघा मैत्रिणींनो, इथे आपला हा मँगो शिरा अगदी मस्त झटपट बनून तयार झालेला आहे. याचा रंग आणि याचा वास एकदम मस्त येतोय, खूपच छान. आता इथे आपला हा मँगो शिरा बनून तयार झालेला आहे. आता याला आपण अगदी 1 मिनिटासाठी झाकण ठेवूया आणि इथे गॅस बंद करायचा आहे. हा बघा फ्रेंड्स, आपला मँगो शिरा अगदी मस्त बनून तयार झालेला आहे. आपला हा मँगो शिरा इथे अगदी मस्त झटपट बनून तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा या आंब्याच्या सीझन मध्ये हा मँगो शिरा नक्की करून बघा. आणि हो, तुम्हाला माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.